नमस्कार, मी अर्चना विचारी सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आज मी बनवते वांग्याचं भरीत आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे. ही 2 मोठी वांगी आहेत. ती मी छान तेल लावून त्याला खाचा मारल्या आणि एका जाळीवर घेऊन चांगलं बारीक गॅसवर 10 ते 12 मिनटं मी भाजून घेतलेलं आहे. तिखट मसाला आहे, हळद आहे, मीठ आहे, हा लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे, 3-4 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसूण पाकळ्या घेऊन मी हा जाडाभरडा ठेचा तयार केलेला आहे. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, तेल, कोथिंबीर, 1 कांदा, पाव चमचा जिरं, 1 चमचा सफेद तीळ, हिंग आणि हा लिंबू. तर मी आता रेसिपी स्टार्ट करते. गॅस पेटवलेला आहे. आता हे मी 3-4 चमचे तेल घालत आहे. तेल तापल्यावर गॅस मी बारीक करते. त्याच्यामध्ये मी हे सफेद तीळ घालणार आहे. आता त्याच्यात पाव चमचा मी जिरं घालणार आहे. हिंग पाव चमचा. आता घालणार आहे मी हा लसूण आणि मिरचीचा ठेचा जाडाभरडा मी वाटून घेतलेला आहे. ठेचा छान परतल्यावर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हळद, त्यानंतर हे चवीनुसार मीठ आणि मग मी त्याच्यामध्ये ही वांगी छान भाजून घेतलेली आहे. ती मी हातानेच त्याचं बोन मी काढून टाकणार आहे. ते वांगी छान भाजून घेतलेली आहेत. आता मी ह्या स्मॅशरनी हे वांग चांगले एकजीव करून घेणार आहे. वांग चांगलं एकजीव झाल्यावर आपण त्याच्यामध्ये घालणार आहे हा तिखट मसाला. आपण त्याच्यात मिरची घातलेली आहे. वांग चांगलं स्मॅश झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये एकजीव सुद्धा झालेला आहे. तर आता आपण त्याच्यात घालूया हे ओबडधोबड शेंगदाण्याचा कूट. आपण त्याच्यात आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. आपलं वांग्याचं भरीत आता छान खाण्यासाठी तयार झालेलं आहे. आता आपण हे भाकरी बरोबर खाऊ शकतो. तुम्ही कुठली भाकरी करू शकता. आता थंडीचा सीझन आहे त्याच्यामुळे बाजरीची भाकरी उत्तमच, पण आम्ही कोकणातले आहोत, आम्ही पण करतो बाजरीची भाकरी, पण मी आज तांदळाची भाकरी करून दाखवणार आहे. तर आपण आता भेटूया थोड्या वेळानंतर.
तर आता मी ही तांदळाची भाकरी करत आहे. हे पीठ मी साध्या पाण्यातच भिजवलेलं आहे, कारण पीठ चिकट आहे, त्याच्यामुळे काय गरम पाणी तांदळाच्या पिठाला घ्यायची गरज नाही आहे. जेवढी पातळ होत जाईल तेवढी आपण करत जायचं. आता तवाही छान गरम झालेला आहे, तर मी त्याच्यामध्ये ही भाकरी भाजायला घालणार आहे. पाणी जेवढं लागेल तेवढंच घाला, जास्त घालू नका, नाहीतर भाकरी चिकटायची शक्यता असते. तर भाकरी मी आता पलटून घेणार आहे. हलक्या हाताने ही भाकरी उलटून घ्यायची आहे. आता ती अजून शेकलेली नाही दुसऱ्या बाजूने, म्हणून आपण ती चांगली छान शेकून पण घेऊ आणि मग उलटू, नाही तर खाली भाकरी चिकटण्याची दाट शक्यता आहे. ते बघा, त्याच्यामुळे छान ती एका साईडनी छान भाजून घेऊया पहिलं. हे बघा, छान भाकरी शेकलेली आहे, चांगली भाजून घ्यायची भाकरी. आता आपण आपली भाकरी छान त्या साईडनी शेकलेली आहे. आता ही भाकरी आपण त्या साईडनी शेकून घेऊया. आपली छान ही कागदासारखी पातळ ही भाकरी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर आपलं आता वांग्याचं भरीत आणि तांदळाची भाकरी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.